शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला एक आकडी जागा येण्याची शक्यता। अधिकाधिक जागा भाजपच लढवणार। अमित शहांनी काल घेतलेल्या बैठकीत फॉर्म्युला ठरल्याची चर्चा। कोर कमिटीच्या बैठकीसाठी महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते दिल्लीला रवाना। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर दिल्लीत दाखल। मुंबईमध्ये 4 तास महाविकास आघाडीची बैठक चालली। जागावाटप अजूनही जाहीर नाही। 3 दिवसांनी पुन्हा बैठक होणार। महाविकास आघाडीची बैठक सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर निघाले। पुढच्या बैठकीत सगळं ठरणार असल्याची प्रतिक्रिया। 14 मार्चला राहुल गांधींचा नाशिकमध्ये रोड शो। काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन रोड शो करणार। शाहू महाराज छत्रपतींनी कोल्हापुरातून महाविकास आघाडीतर्फे लढवण्यावर एकमत। संभाजीराजे छत्रपतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय। संदेश खालीतील महिला अत्याचार मान शर्मेनं खाली घालायला लावणारे पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। गुन्हेगारांना वाचवण्याचे तृणमूल काँग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। भारताच्या पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचं कोलकात्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावरती अंडर वॉटर मेट्रो। मोदींनी मेट्रोतून प्रवासही केला। पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातला मास्टर माइंड संदीप धुणेच्या प्रेयसीची कसून चौकशी। सोनम पंडितचा ड्रग्ज प्रकरणामध्ये सहभाग असल्याचा संशय। गेल्या 48 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांनी वाढ। सोन्याचे दर 66,100 रुपयांवर। गुंतवणूकदारांनी सोनं खरेदीकडे मोर्चा वळवल्याचा परिणाम। रणजी फायनलमध्ये मुंबई विरुद्ध विदर्भ लढत होणार। मध्य प्रदेशचा सेमीफायनलमध्ये दणदणीत पराभव करत विदर्भ अंतिम फेरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।